संदर्भातल्या काही बातम्या आपण बघूया। हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलाय। संपूर्ण राज्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालंय। या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झालंय। राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढचे 2 दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला गेलाय। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय।